लहानपणापासून आवड अभिनयाची अशी म्हणजे नव्हती असं पण नाही म्हणणार, पण सिरियसली कधी विचार नव्हता केला. हा म्हणजे एकदम लहान असताना ते वॉकमन लावायचं आणि नाचत बसायचे. इथे ह्या सिरियल्सचे ऑडिशन चालू, तू जाऊन दे फोटो. मग मी गेले फोटोज देऊन, त्याने ऑडिशनला बोलवलं आणि मला माझी पहिली सिरियल मिळाली. क्या बात आहे. मंडळी, हाय, हॅलो, नमस्कार. मी आलोय तुमचा द वन, तुमचा दी ओनली आशिष जोशी. आणि आज आपल्या बरोबर खूपच स्पेशल गेस्ट आहेत. हाय स्वप्नाली ताई, काय म्हणतेस? वेलकम. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं, ह्या जगभरातल्या पहिल्या AI मालिकेमध्ये तू भेटशी नव्याने, कसा वाटतोय हा रोल? तू आता तो रिप्राइज करायला लागली आहेस आणि ऍक्च्युली ही पहिली मराठी मालिका विश्वामध्ये स्पेशली हा पहिला प्रयत्न आहे आणि जो खरंच खूप कौतुकास्पद आहे. काम करताना म्हणाल तर मला मजा येते, कारण सुबोध दादा आहे, त्याच्यासोबत मी जवळजवळ 10-12 वर्षानंतर काम करते. पूर्वी मी तेव्हा अगदीच नवीन होते, त्याच्यामुळे फार तो काही अनुभव मला आठवत नाही आता. पण आता मजा येते मला त्याच्यासोबत काम करताना. थोडं दडपण असतं आणि मुळात अजय सर, मजा येते त्यांच्याबरोबर पण काम करताना, मला मजा येते. आणि सोनी मराठी, मुळात निगेटिव्ह हे माझं सोनी मराठीवर आता मी तिसऱ्यांदा मी पात्र साकारते करते निगेटिव्ह रोल असा. आणि मला आवडतं निगेटिव्ह रोल करायला, कारण खेळायला खूप मिळतं, मजा येते खेळताना वेगवेगळ्या शेड्स. कारण आता मेन त्याचं की मागच्या वेळेचं जे झालं पात्र, त्याच्यापेक्षा हे वेगळं अजून काय करता येईल बरोबर हे शोधायला मिळतंय. माझं असं वाटतं की नेगेटिव्ह म्हणजे तुम्ही सिच्युएशनल असता. कसं तू तुझं मत मांडतोस, मी माझं मत मांडते, मी अडून राहते की नाही अरे हे बरोबर आहे, हेच बरोबर आहे. सो हे मतभेद जे असतात त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं होत. बरोबर. सो त्याच्यामुळे ती कधीतरी चिडते. तिला वाटतंय की ही मुलगी कोणतरी येते माझ्या रस्त्यामध्ये, तर बस नाही, मला नाही चालणार. तर तशी आहे ती रागी, ती उगाच नाही राहणार. माझ्या शेपटीवर पाय ठेवलास तर बाई मग तू बरोबर. प्रेक्षकांच्या मनात ना निगेटिव्ह म्हटल्यानंतर ते काही एक्सप्रेशन नंबर 38, ह्या पानावरचं हे वगैरे असे ते काही डायलॉग्स हे अशाच पद्धतीने वगैरे. पण तू ऍक्च्युली त्यातला ह्युमन एलिमेंट शोधतेस. हो, कारण अगेन दॅट जर मी आहे स्वप्नाली म्हणून जर मी विचार केला तर मला काय वाटेल, रिअलिस्टिक कसं करता येईल. बरोबर. थोडंफार लाऊड हे करावंच लागतं, कारण आफ्टर ऑल टेलिव्हिजन आहे किंवा ते कॅरेक्टर थोडं कधी कधी वेगळं वाटायला पाहिजे, निगेटिव्ह असलं तरी, त्यामुळे ते लाऊड करावं लागतं. मला ऍक्च्युली जाणून घ्यायचं की तुझा हा प्रवास सुरू कसा झाला अभिनेत्री बनण्याचा? लहानपणापासून आवड होती का याची? लहानपणापासून आवड अभिनयाची अशी म्हणजे नव्हती असं पण नाही म्हणणार, पण सिरियसली कधी विचार नव्हता केला. म्हणजे एकदम लहान असताना ते वॉकमन लावायचं आणि नाचत बसायचे. तर ते माझ्या आईने बघितलं आणि माझ्या आईने मला डान्स क्लासला घातलं, कारण माझ्या शाळेत त्यांना आवड होती का डान्सची? तिला होती डान्सची आणि गाण्याची आहे. ती अजूनही गाण्याचं छोटं तिचं आपलं काहीतरी चालू असतं. आमच्या नशिबाने माझ्या शाळेतच क्लास होता, सो माझ्या ताईने सुरू केला होता, म्हणजे डान्स टीचर. सो ते सुरू झालं आणि मी डान्सच करते. म्हणजे शाळेमध्ये नाटकांमध्ये भाग घेतलाय रे, नाही असं नाही, पण आता अभिनय क्षेत्रामध्ये काही करायचंय मला असं माझं काहीच नव्हतं. मग जसं मला कळायला लागलं, माझं असं झालं की मला क्लासिकल डान्स परफॉर्मर व्हायचं. ओके. सो माझं फिक्स होतं की मला परफॉर्मर व्हायचं. म्हणजे मी रुईयात ऍडमिशन घेतलं. रुईयामध्ये मी तेवढ्यासाठीच ऍडमिशन घेतलं, कारण मला एक्स्ट्रा करिक्युलर करायला मिळेल. आणि माझं असं व्हायचं की कॉलेज संपलं ना, चला डान्स क्लास. मग मी डान्स क्लासमध्ये असायचे आणि रात्री घरी जायचं. सो माझा फोकस तो होता. आणि नंतर अचानक वामन केंद्रेचं वर्कशॉप झालं, सो तिथे मी पण पार्टिसिपेट केलं. वर्कशॉप झालं, महिन्याभराचं वर्कशॉप होतं, ते संपलं. ओके ठीक आहे, झालं. आईची इच्छा होती, मी वर्कशॉप केलं, झालं. मला नाही जमणार ग मम्मी, मला डान्स छान, मी डान्स करते असं झालं होतं. आणि वामन सरांचा फोन आला आणि स्वप्नालीला सांगा उद्या ह्या वेळेला इथे भेटायला ये गोरेगावला. क्या बात आहे. मी गेले भेटायला. म्हणाले काय करतेस, वर्कशॉप केल्यानंतर केलंच काय? म्हटलं काही नाही केलं, डान्स चालू आहे माझा. बरं, मी एक बालनाट्य बसवतोय, करणार का तू का?
हा म्हटलं सर मला झेपेल का? तुझं काय त्याचे, मी विचारतोय तुला, कर, मला वाटतं तू करशील म्हणून. आणि ते लिटरली 15 दिवसात ओपन होणार होतं. बापरे. बर. आणि हॅपी प्रिन्स नावाचं ते नाटक होतं. वामन सरांबरोबर ते नाटक केलं, हॅपी प्रिन्स. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणाले की मी झुलवा करतो, ये तू रिहर्सलला. हा. म्हटलं ठीक आहे. म्हणून आम्ही दादरला रिहर्सलला यायचो. आणि मग तो एक प्रवास सुरू झाला. आणि मग त्याच्यानंतर मी दुसरं नाटक केलं कलावैभवचं, शंभूराजे म्हणून. आणि अशा रीतीने माझ्या नाटकाचा हा प्रवास सुरू झाला. तेव्हा तरी कल्पना होती का आपण की आपण आणि मला असं वाटलं की आता काय म्हणजे. मग सुनील भोसलेंनी एकदा मला बोलवलं आणि तो म्हणाला की तू फोटोशूट करून घे, इथे ह्या सिरियल्सचे ऑडिशन चालू आहे, तू जाऊन दे फोटोज. मग मी गेले फोटोज देऊन. त्यांनी ऑडिशनला बोलवलं आणि मला माझी पहिली सिरियल मिळाली. क्या बात आहे. हो. आणि पण ती सिरियल करताना अनुभव वेगळाच होता. ओके. कारण सिरियलची भाषा माहिती नव्हती बरोबर. तोपर्यंत. कंटिन्युटी हा शब्द काय असतो माहिती नव्हता. आणि दुसरा दिवस होता माझ्या शूटचा, नाईट शूट होतं. दुसरा दिवस नाईट शूट होतं. पहिला शॉट कट झाला आणि दुसऱ्या शॉट सुरू झाला आणि असिस्टंट डिरेक्टर ओरडला जोरात. मला काही कळेच ना. आणि तो कळत नाही का कंटिन्युटी काय असते. अरे बापरे. हा. काय झालं सर? अरे काय काय मागच्या शॉटला कशी बसली होतीस तू? पाय कुठे होता? कुठला पाय वर ठेवला होतास तू? अरे आता काय कंटिन्युटी असते ती. सॉरी सर, मला नाही माहिती. आणि मी रडायला लागले. कारण एक तर आधीच प्रेशर होतं, सिरियल पण पहिली, सगळंच नवीन होतं रे. मग त्या गोष्टी पण शिकत गेले. सो अशा रीतीने आणि तो प्रवास झाला सुरू. आणि मग मला ते आवडायला लागलं की हे छान आहे. हा, खूप शिकायला हवं. तो असा हा माझा प्रवास सुरू झाला. पण आता तू एका अशा मालिकेमध्ये काम करतेस जी जगात पहिली मालिका आहे जी AI वापरते. सो तू ऍक्च्युली आता यू आर वन स्टेप अहेड. यू आर वर्किंग इन अ फ्युचरिस्टिक सिरियल. लिटरली नाही, पण ऍक्च्युली इतकं कमाल वाटतं म्हणजे ही कन्सेप्ट, ह्याचा विचार करणं. आणि आय एम सिरियस अगेन, आय एम गोइंग, मी हे क्रेडिट सोनी मराठीला पण देईन. कारण सोनीनं लिटरली आय एम टेलिंग यू वेगवेगळे विषय हाताळतात आणि त्याचं डेअरिंग केलं आणि करतात ते. आणि ते देतात चान्स. आणि मला हे खूप महत्वाचं वाटतं आणि आवडतं. तू बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड, बऱ्यापैकी फ्रँक, ऑनेस्ट आहेस. ते ऑनेस्ट एखाद वेळेस ब्रुटल जरी वाटलं तरी तू आहेस. ही ऍक्च्युली क्वालिटी ही खरं तर खूप चांगली आहे. पण त्याच वेळेला त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण असतात. कारण काय, काही लोकांना आपल्या मनात तसं काहीच नसतं आणि आपण त्यांना रूड वाटतं किंवा ॲरोगंट वाटतं किंवा असं काहीतरी होतं. माझा थोडा टोनच तसा आहे. लोकांना चेहऱ्यावर मी असे वाटते, खूप जणांना वाटतं की खूप ॲरोगंट आहे वगैरे असं तसं. पण बोलायला लागल्यावर कळतं त्यांना की नाही, मी तशी नाहीये, असं होतं. कारण कसं आहे, आपण एक टेलिव्हिजनवर जेव्हा काम करतो तेव्हा आपण इल्युजन क्रिएट करत असतो. हो. स्वतःच्या आयुष्यात नको ना तसं करायला. बरोबर. तुम्ही राहा ना खरे. शेवटी कसं आहे ना, माणूस म्हणून तर तुम्ही कसे आहात हे पण महत्वाचं असतंच, पण तुमचं काम पण महत्वाचं आहे. सो हे दोन्ही बॅलन्सेस आहे ना. आज जर मी माणूस खूप चांगले आणि मी कामच नाही चांगलं करत आहे तर मला का देतील कोणी काम? पण मी काम खूप चांगलं करते आणि माणूस म्हणून वाईट आहे तरी नाही मिळणार. माझं असं म्हणणं, ह्याचा बॅलन्स आपण साधलाच पाहिजे. आणि हो, जर काही गोष्टी चुकीच्या घडत असतील तर त्या बोलणं गरजेचं आहे, म्हणजे आहे. सो आता आपण काय करूया ना, आता मला तुझ्या बरोबर जरा काही गेम्स खेळायचे. अरे बापरे. पहिला गेम असा आहे की मी एक शब्द घेईन आणि तो शब्द मी म्हटल्यानंतर तुला कोण आठवतं किंवा कोणती व्यक्ती आठवते, बरं, त्या व्यक्तीचं नाव तू घ्यायचंस. ओके. रेडी? पहिला शब्द आहे ताकद. माझे पेट्स. दुसरा आहे निर्भयता. निर्भयता मी. विजडम किंवा बुद्धिमत्ता. आस्ताद. सहानुभूती. सहानुभूती शाल्मली. ओके. आत्मविश्वास. आत्मविश्वास माझी आई. ओके. संयम. बाबा. महत्वाकांक्षा. महत्वाकांक्षा माझी बहीण दीदी. ओके. क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी बाबा, म्हणजे आस्तादचे बाबा. अच्छा. ओके. आणि लास्ट आहे दयाळूपणा. दयाळू, प्रार्थना, खूप दयाळू होती. ओके.
ओके, हा एक गेम. आता दुसरा आहे धिस ऑर दॅट. अच्छा. 2 ऑप्शन्स तुला निवडायचं आहे की तू काय करशील. ठीक आहे, रेडी? ओके. पब्लिक मध्ये गरबा खेळशील की पब्लिक मध्ये गाणं गाशील? गरबा. बरोबर. नेहमी 10 मिनिटं उशिरा पोहोचशील का नेहमी 20 मिनिटं लवकर पोहोचशील? 10 मिनिटं उशिराच पोचते मी. टाइम ट्रॅव्हल जर करू शकशील तर भूतकाळात जाशील का भविष्यात? भूतकाळात. ओके, काहीतरी परत जगायला का काहीतरी बदलायला? जगायला. हा हा. बर. सोशल मीडिया शिवाय राहशील का फोन शिवाय राहशील? सोशल मीडिया शिवाय राहील. ओके. कुठेही टेलिपोर्ट करण्याची पॉवर हवी आहे का इतरांचं मन वाचण्याची पॉवर हवी आहे? टेलिपोर्ट करण्याची पॉवर हवी आहे. कायम परफेक्ट स्किन डे का कायम परफेक्ट हेअर डे? परफेक्ट हेअर डेच असतो माझा. चॉकलेट शिवाय राहशील का कॉफी शिवाय राहशील? चॉकलेट शिवाय. ओके, कॉफी शिवाय राहशील का चहा शिवाय राहशील? कॉफी शिवाय. अनलिमिटेड वॉर्डरोब निवडशील का अनलिमिटेड ज्वेलरी कलेक्शन? वॉर्डरोब. हो, ओके, ठीक आहे. दॅट्स इट विथ द गेम्स. ओके, आता आमच्याकडे एक गिफ्ट हॅम्पर आहे तुझ्यासाठी. मौकल्य ब्रँड. येस. द बेस्ट पार्ट अबाउट दिस ब्रँड इज की ऍक्च्युअली दिस इज अ वुमन ओन्ड वुमन रन ब्रँड. वाव, इंटरेस्टिंग. अरे वा, ही कमाल आहे हा शर्ट. वाव, आय लाईक दॅट. नाईस. आणि दुसरं म्हणजे की आम्हाला थँक्यू म्हणायचं आहे आज आमच्या लोकेशन पार्टनर्सना, ब्रू हाऊस कॅफे. हे ब्रू हाऊस कॅफे सुद्धा वुमन ओन्ड आणि वुमन रन आहे. वाव. सो ह्या नवरात्रीच्या सणामध्ये डेफिनेटली स्त्री सक्षमीकरणासाठी खूप खूप प्रार्थना आणि ह्या सगळ्या गोष्टी तर देवीकडे जातातच आहेत, पण आपण बघतो पण आहोत की त्याची प्रत्यक्ष उदाहरणं आमच्या समोर आहेत. आणि मंडळी, थँक्यू. टेक केअर.